आपण बघत आहोत रोकठोक मराठा यूट्यूब चॅनल। या ठिकाणी बळगाव शेतकी संघाचा भोंगळ कारभार असल्या कारणाने या ठिकाणी हजारो शेतकरी इथे उपस्थित आहेत, मात्र त्यांना कुठल्याच प्रकारची इथे माहिती नाही की आपली ज्वारी खरेदी होणार आहे की नाही। चेअरमन साहेबांना संपर्क साधला असता चेअरमन साहेबांनी देखील आपल्याला उडवा उडवीचे उत्तर दिलेले आहेत। या ठिकाणी आपण बघत आहोत की या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळ पैकी अमोल नाना पाटील आणि भैयासाहेब पाटील आणि योजनाते पाटील हे तीनच संचालक इथे उपस्थित आहेत। दादा काय सांगाल तुम्ही, कुठले आहेत? मी सावद्याचा आहे। हा, कशासाठी आले तिथे? ज्वारी नोंदण्यासाठी। मग यांनी तुम्हाला बोलवलं होतं का? नाही, त्यांनी बोलवलं, हा, पण सगळे लोक जमले इथं, मग आम्ही सगळेजण आलो ज्वारी नोंदणीसाठी। तर आमचं पूर्ण परिसर शेतकरी जमा झाले। आमचं एक म्हणणं आहे, टोकन देऊन द्यावं शेतकऱ्यांना, आणि चेअरमन त्यांनी राजू बापून त्यांनी इथं यावं ना, सगळ्यांना सांगावं की टोकन देऊन द्यायचं। चेअरमनने जर मागच्या वर्षी भैया साहेब होते त्यांनी टोकन द्यायला लावलं, आता बी आले त्यांनी सांगितलं बापूंनी इथं यावं आणि सांगावं की टोकन देऊन द्या। एकंदरीत शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की जेवढे जमलेले शेतकरी तिथे आता प्रत्येकाला इथे टोकन दिलं पाहिजे आणि टोकन दिल्यानंतर आपली नोंदणी सुरळीत चालू केली पाहिजे। अजून एकंदरीत कोणाला बोलणं का? शेखर मित्र, आपण ह्या शेतकी संघाजवळ उभे आहोत। आपण बघत आहोत जनतेतनं निवडून गेलेले या ठिकाणी 21 संचालक आहेत। विद्यमान चेअरमन राजेंद्र परदेशी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, बाकी संचालक देखील उपस्थित नाहीत, परंतु बळगावमध्ये प्रत्येक ठिकाणी हजर असलेल्या आणि विद्यमान संचालिका योजनाताई पाटील इथे उपस्थित आहेत। ताई, तुम्ही संचालक म्हणून जनतेला काय आवाहन करणार आहात? आमच्याकडे अजून परिपत्रक आलेलं नाहीये। आम्ही आता माजी चेअरमन भैयासाहेब पाटील हे आता किशोर पाटील यांच्याकडे गेलेले आहेत। ते कलेक्टर माननीय आमदार किशोरप्पा यांच्याकडे गेलेले आहेत। ते तिथून कलेक्टरला फोन करतात, कलेक्टर साहेब काय सांगतात त्याच्यावर। जर त्यांनी जर आम्हाला परिपत्रक दिलं आणि त्यांनी जर कधी हो म्हटलं तर आम्ही टोकनची व्यवस्था आम्ही करणार आहोत। ताई, आपल्या जळगाव जिल्ह्याचे टेम्परेचर साधारणतः 47-48 आहेत। या टेम्परेचरमध्ये इथे हजारो शेतकरी उपस्थित आहेत, मात्र विद्यमान संचालकांकडनं इथे पाण्याची व्यवस्था नाही, मंडपाची व्यवस्था नाही। साधारणतः यांना चहा पाणी वगैरे इथे शेतकऱ्यांना दिली पाहिजे। आम्ही आता सूचना दिल्या, मंडप आलेला आहे, पाण्याची व्यवस्था होईल, सर्व शेतकऱ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, याची नोंद घ्यावी। या संदर्भात सगळ्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे। शेखर दादा, तुम्ही शेतकरी आहात, काय सांगणार या संदर्भात? आता इथं लोक आपल्यामुळे आले का, कोणाला त्यांनी कुठून माहिती घेतली हे काही कोणाला सांगता येणार नाही। पण आज जर लोक येऊन गेले, काही महिलाही आलेल्या आहेत लाईनीमध्ये, तर संचालक मंडळाने एक निर्णय घ्यावा, जर गर्दी मिटवायची असेल तर त्यांनी टोकन वाटून लोकांना मोकळं करावं। या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही। एकंदरीत शेतकऱ्यांची अशी मागणी इथे की कदाचित इथे सूचना फलक लिहिला गेला पाहिजे, जे अचानक कुठल्या तरी अफवामुळे का असे ना शेतकरी आलेले आहेत, पिकवण्यापासून तर विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना 2 दिवसापासून पारोळ्यात लाईन लागून गेली। पारोळ्यात लागल्यामुळे ते लोक आपल्याकडे कसं येऊन गेलंय टार्गेट प्रत्येकाला, त्यामुळे लोक गमावून गेले। आता लोक आले तर त्यांनी टोकन पेपरला आलेला आहे, त्याच्यामुळे लोक अफवा होती, त्याच्यामुळे लोक जमा झालेले आहेत। जर आम्ही टोकन देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। मित्र, शेतकरी हा असा प्राणी आहे की राबवण्यापासून तर पिकवण्यापासून तर विक्रीपर्यंत सगळेच हाल अपेष्ट सोसल्यानंतर आणि त्याचे जर जाणीव कदाचित संचालक मंडळ व शेतकी संघाच्या संचालकांना नसेल तर हे आपले पाचोरा बळगाव विधानसभा मतदारसंघाचं खूप मोठं एकंदरीत दुर्दैव दिसतंय। बघूया, शेतकरी शेवट आपला आशेवर जगणारा प्राणी आहे, याच्यातनं तरी कदाचित विद्यमान संचालक मंडळ व प्रेसिडेंट मंडळ बोध घेतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकी संघाच्या माध्यमातून लाभ मिळवून देतील अशी आपण आशा बाळगूया। धन्यवाद।